गुढीपाडव्याच्या निमित्ताने रॉबिनहूड आर्मीच्या वतीने पुरणपोळी संकलन उपक्रम राबविण्यात येणार असून गरजूंना सणाचा गोडवा पोहोचवला जाणार आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने रॉबिनहूड आर्मीच्या वतीने शहरात पुरणपोळी संकलन उपक्रम राबविण्यात येणार असून समाजातील गरजूंपर्यंत हा सणाचा गोडवा पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे। गेल्या 8 वर्षांपासून गरजूंना अन्न पुरवणाऱ्या या संस्थेतर्फे गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 7:15 वाजता कुमठा नाका येथील बेघर वसाहतीत पुरणपोळी वाटप उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती प्राध्यापक हिंदूराव गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर नवल शाह यांच्या हस्ते होणार आहे। नागरिकांनी किमान एक पुरणपोळी देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। संकलित पुरणपोळ्या गरीब, गरजू, बेघर, अपंग व निराधार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत। पुरणपोळी संकलन दिनांक 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार असून माय फोन स्टोअर सेंटर, गेंटेल चौक तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 19 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्तानं जसं आपल्या घरात गोडधोड बनतं तसं कुष्ठरोगी वसाहत असेल किंवा वंचित जी लोक आहेत किंवा जी अपंग, गरजू, निराधार लोक आहेत तर त्यांच्याही घरामध्ये गोडधोड व्हावं आणि त्यांच्याही घरातली ही जी गुढीपाडव्याचा दिवस आहे तो एक चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आपण एक पुरणपोळी ड्राईव्ह ठेवलेला आहे की जेणेकरून आज आपण तुमच्या माध्यमातून सोलापूरकरांपर्यंत हे आव्हान पोहोचवतोय की या सोलापूरकरांच्या माध्यमातून जे काही पुरणपोळ्या आपल्यापर्यंत येतील तर त्या सगळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत तर या प्रेस नोटमध्ये जसं दिलेलं आहे तसं सोलापुरातील कुष्ठरोगी रुग्ण असतील, निराधार, बेघर, अपंग किंवा रस्त्यावरती झोपणारे जे काही निराधार लोक आहेत अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस हा रॉबिनहूड आर्मीचा आहे। या पत्रकार परिषदेस अनिकेत चनशेट्टी, पंकज चिंचोळी, कार्तिक कलबुर्गी, करण कलबुर्गी, ओंकार अतनुरे, रेवणसिद्ध ठिसके, अमित चनगौंडा आणि किशोर कलबुर्गी आदी उपस्थित होते।